मंडळी, नैराश्याच्या शिशिरात मनोरंजनाचा वसंत घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, न बोलण्याची गोष्ट सहजपणे बोलून जाणारी सुनबाई तुम्हा सगळ्यांना आठवत असेलच. चला बघूया होळीच्या पूर्वसंध्येला ती हास्याच्या रंगांची काय उधळण करते ते. जी उधळण बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या अतरंगी हास्यवीरांना. काय तुम्ही पण ना? तू आतमध्ये नाहीस म्हणजे पुरणपोळी करायला? आई आतमध्ये पुरणपोळ्या करतायत ना, तर हॉलला ओक बोक वाटलं असतं म्हणून मी इथे थांबले. ओका बोका? तुझा बोका एकटा उभा आहे, मांजर पप्पी दिल काय? दे ना. बाबा येतील, आई आतमध्ये. कोण नाही, आई आत, बाबा बाहेर, कोण नाही. लगेच एक पटकन बारीक सा लगेच. अय्या, काय ते बाबा ढोलकीवाले, त्यांची खिडकी उघडी आहे. काय काळजी नको, त्याची खिडकीच उघडी असते, बाकी तो नेहमी झोपलेला असतो. लगेच पटकन बारक बारक बारक. आज नाही ऐकत बाबा, आज बघ तू वने. आज न छोड़ेंगे हम होली, खेलेंगे हम होली. आज न छोड़ेंगे हम चोली, खेलेंगे हम होली. तू तरी बोल. बाबा तुम्ही गाणं म्हणू नका, होळी बेटर होईल. बाबा तुम्ही काय उत्साह आहे तुमचा? होळी होळी होळी. अरे ओ वो सरमेश, अरे चालणार बोरे. दादा हॅपी होळी बरं का. काका पाय हॅपी होळी. खुश राहा, खुश राहा, खुश राहा रे. अरे वहिनी हॅपी होळी बरं. हॅपी होली, हॅपी होली. सॉरी. अरे तुम्ही मला फार बुरा बसा करून टाकला. आईचं प्रेम तेवढं आहे तुझ्यावर. पण मला एक कळत नाही, मला आनंद काय होतो माहितीये, होळी असून सुद्धा तू सरळ चालत आलायस. भांग पोटात नाही वाटत आज. काय काय काका कुठे भांग बिंग पितात? बाबा भांगवरून जोक आठवला. आईने काय काल जोक मारलाय माहितीये? आई काल म्हणाला, ज्याला भांग पडता येत नाही तो भांग पिऊन काय पडेल. आयो आठवलं तरी ना डोळ्यातून पाणी येतं अजून. माझ्या पण डोळ्यात केवढं पाणी येतं. आई मस्त. ए बुरा ना मानो, होली है, खेलेंगे हम होली. होळी. आता काय पुरणपोळ्या खाणार. पुरणपोळ्या बनवल्यात मी, तुपातल्या पुरणपोळ्या. वहिनी थांब. तुपातल्या पुरणपोळ्या. अरे हा जोक आहे का? माझ्या डोक्यावर केस नाही, हा जोक आहे. ज्यावळ काढल्यानंतर माझ्या डोक्यावर एक बी केस उगवला नाही, याच्यात माझा दोष आहे का? नाही भाऊजी, अगदी मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि श्याम काका मला तसं सांगायचं पण नव्हतं. तुला सांगायचंच नव्हतं, मनात बोलावंसं वाटलं की आतल्यात दाबून टाक त्याला. तिला नको बोलू रे, ती निर्मळ आहे. होली रे, होली आहे. अरे काय डेंजर आहे रे दादा, तू इतका कसा गुम्यासारखा बघतो इकडे तिकडे. अरे बोल ना वहिनीला काही. नाही नाही तसं नाही ते श्याम, म्हणजे वहिनीला तसं हे जोक नव्हता करायचा, ते फक्त शब्द आहेत. रडू नको. चला आला का प्लास्टिकची पिशवी तरी लावायची, डाग पडला तर निघणार पण नाही. काय लगा रडते मारक्या बरगत. होळी अरे होळी रे होळी, पूर्णाची पाळी. अरे पेटी को चाबी लगती है, बायको मेरी सुंदर दिखती है. अरे अपने
कपाट को कुलूप है बनी मामा बाबा तुम्ही यमक नाही जुळवलं तरी होळी चांगली होईल. मामी गोमू नाही आली. गोमूला आणणार होतात ना सोबत. ती तुमच्या इशाऱ्यावर नाचते. ती मला भेटायचंय तिला. बाबा काल सांगत होते केस पण रंगवले तिने. कुठे आहे ती गोमू? बाबा काल सांगत होते ती मला बाबा सांगा ना मला भेटायचंय गोमू. हे बघ केस रंगावलेली गोमू. दाजी मी गोमू आहे. नाही नाही तसं मी नाही. बायकोच्या तालावर नाचतो. हा मारू हा तसं तसं काय बोलताय तुम्ही? मी 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 बायकोच्या तालावर नाचतो. हा? वा भाऊ नाही तसं असं बोलताय होय यांच्याबद्दल. मी यांना मोठी ठेवती होई. नाही नाही तसं. मला राहायचं इथं. अहो, मी ऐका, चालले, अहो, चालले, चालले. अहो, मामी, ऐका, अहो, मामी, तसं मामी, नाही, ते मामी, नव्हतं मला. जाऊ. तसं नव्हतं म्हणायचं. आमच्या कोकणात ना शिमग्याला गोमूचं नाच होतं. तुम्ही ना गोमूचं नाच होतं. गोमूचं नाच. तर मी तिला ही आपल्या इकडची नाही ना कोकणातली. तिला माहिती नाही तर तिला म्हटलं आता बाबा तुम्ही काल वेगळं सांगत होता आता वेगळं गप ना सांगताय. जरा हिला गप्प बसव. तसं ते गोमूच्या नाच बद्दल बोलत होतो. बसा तुम्ही नका हा. सांगू गोमूचा डान्स. ऐक ना दाद्या. अरे मग काय गोमू स्वतः ढोमू आहे मला ठीक गोमू आहे, आता म्हणणार. होळी आहे ना. हो, जाऊ दे ना सोड ना. आता इकडची गोष्ट तिकडे होते कधीतरी. ठीक आहे ना जाऊ दे ना. पुरणपोळ्या केल्या. पुरणपोळ्या तुझ्या कुटुंबातल्या पुरणपोळ्या केल्या. मी घेऊन येते बस. मी येते. ये, ये, तू आधी ये. ती पोरगी बरोबर गोमू बोलते मग कसा नाचतोय बायकोच्या तालावर तो ठुमुक ठुमुक करून. अरे होली आहे. गोट्या अरे चडी तुंदीर सोडीन. होली आहे यार. होली पुरा ना मानू होली आहे ना. जाऊ दे मामा. अरे ते- अरे वा वा दाजी वा वा वा. वा तू पहिली तुम्हाला. अरे वा वा. पहिली तुम्हाला. Yes, yes. घे की. एक देते यार. एक रे. हे खाली हे खाली. अरे भिकारी आहे का रे मी रे असं खायला देता का मला. तुझ्याच सर्वात तिकडे बाजूला कशाला बसलाय? माणसात ये ना इथे ये ना श्याम्या. इथं येऊ काय ये इथे. घे घे खा 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 ना. खा ना. मस्त. मामी हा या वर्षी पण बनवल्या नसतील ना पुरणपोळ्या? या वर्षी पण म्हणजे अगं येच नाही भेटला काय करायचं. त्याला काही काय सांगता. मामा दादूशी मार्केटमध्ये भेटले होते ते सांगत होते मामीला काही पुरणपोळ्या बनवता येत नाही. शेणाच्या गौऱ्या तापताना सुद्धा तुटतात. पुरणपोळ्या काय बनवणार आहे ती? आईनं जमतात आमच्या. आई हुई हुई तुम्हासनी बोलते आणि काय तिकडे करताय तुम्ही? मला गौऱ्या येत नाहीत होय. तुटतात माझ्या गौऱ्या. पोरगी काय बोलते? पोरगी लय बोलते पोरगी. गौऱ्या तुटतात. पुरणपोळ्या कवाच बनवल्या नाहीत मी. नाहीच बनवलं ना म्हणजे. पुरणपोळ्या करण्यासाठी लग्न केलं होय माझ्याशी. नाही हे तुला पूर्णपणे हे करण्यासाठी केलं. काय नाही का घ्या बसा. गोमू कुठले? मला गोमू म्हणायचं नाही. तू मग तू चौकोनी तोडायची. ए मला गोमू म्हणते. काय सुचत नाही बोल नका. तू सुद्धा मग हो मग मला नाही गोमू म्हणायचं मग. मी बोलणार. का बरं बोलणार? मी बोलणार. माया पुरणपोळ्या करताय तुमच्या बहिणीला बोला. आता तिला कशाला मध्ये आणलं? त्यांच्या पुरणपोळ्या बघा पुरणात ना डाळ अक्कीच्या अक्की असते अशी कच्ची. बघितलं काय? मला कशाला मध्ये घेतलं? पुरण वाटताना पुरण कमी आणि आजूबाजूची फरशी जास्त वाटतात त्यांना बोला ना. माझ्या पुरणपोळीबद्दल आता बोलायचं ना आधी सांगून मी बोलणार. माझ्या पोळीमध्ये डाळ आणि पुरण असतं तरी गुळ चिकटलेला असतो तरी तुझ्या खिचडीचं काय ग? कुकरच्या एका बाजूला तांदूळ एका बाजूला डाळ असे चिकटलेले असतात आणि शिट्टी मधून 2 लसणाच्या पाकळ्या मला बाहेर काढा करत असतात. माया खिचडीबद्दल मला बोलताय. माया खिचडीला काय बोलायचं नाही सांगून ठेवा. याच्यात ना हे बघ ठीक आहे म्हणजे होतं ना म्हणजे असं तुझी खिचडी म्हणजे सगळं असं एकत्र गोळा करून कालवून खायला लागते ना. असू जाऊ पण बोला मला राहायचंच नाही. बायको बायको अगं काय रुसती लागा. अरे होळी आहे ना रे. होळी आहे होळी आहे होळी आहे. माझी बायको भोळी आहे.
मामा भोळी बायको नाही, भोळी तुम्ही आहात. कशाला आणलं? ती नाही जाणार बाहेर. म्हणजे मामीची झेप दारापर्यंत. श्याम काकांनी सांगितलं मला, जेवल्याशिवाय मामी जात नसते. श्याम काका जेवणच जाईये. ऐका माझा, हे बोलताय माझ्याबद्दल? पुराणा मानो होली आहे. भाऊ तुम्ही थांबा. हे बोलताय माझ्याबद्दल? ओ देवाने अख्खा राग इथं काढलाय तरी अक्कल येईना तुम्हाला? असा तळतळाट घ्यायला लोकांचा तर केस उगवणारच नाही डोक्यावर. हो भाऊ, तुझ्या बायकोला सांग रे. तू की सांग की मग डायरेक्ट. सांगतो ना. सांगा. एवढं वाईट वाटतं ना बोललं की मग नको तिथे तोंड नाही खुपसायचं. मी काय केलं? काय केलं? त्या परबांची पोरगी मला सांगून आली होती लग्नासाठी, दादा ही हुदुदून बोकड्या कुदू त्यांच्या घरी गेली. हे हुदुदू काय बोलले? हुदुदू होणे बोकडा कुदू. म्हणजे अरे इकडे तिकडे जाऊन काय बाई सांगते ना. ही काय बोलली माहिती तिकडे? काय बोलले? म्हणे त्यांच्या घरी पोरगी देऊ नका, मोठा कारण पोकळ वास आहे म्हणे तो. कोण बोललं? ओ असं बोलले? ओ बाजूला. होय होय इकडे. हे बोलता तुम्ही माझ्या घराबद्दल? हे बोला आमचं घर म्हणजे मोठा घर पोकळ वासा. एवढंच नाही, ती हे पण बोलली. ती बोलली की मी या घरचा गडी आहे म्हणून. हे मारून ते बरोबर आहे. अरे कसं काय? ते पण चूक येणार आहे. पोकळ वासा पण चूक, गडी पण चूक. हे बघ, हे तुझ्यामुळे होतं दादा. मी त्या किराणा दुकानदाराकडे जातो, तो मला बघितला म्हणतो तो खांडेकरांचा माणूस येतोय, त्याला किराणा द्या. अरे मी खांडेकरांचा माणूस आहे का? अरे मी स्वतः खांडेकर आहे ना. अरे छोटा खांडेकर आहे ना रे मी रे. काय बरोबर रे? बरोबर आहे श्याम. हे बघ तू हे रडत जाऊ नकोस, आधीच सांगतो मी तुला. आता मी कुठलंच काम करणार नाही करणार मी काम. काका. अजिबात नाही करणार. श्याम काका वहिनी, मी तुमचं पण काम नाही करणार. ठीक आहे. काल ते गाऊन टाकलेत अल्टरला, तेवढे फक्त घेऊन या. 2 दिवस सुट्टी आहे, त्याच्यानंतर आणून देईन. माय बनियन 100ची आली, चेंज करून फक्त 90ची घेऊन येते. हा ठीक आहे. आता होळीचे 2 दिवस ते दुकान बंद आहे, नंतर आणून देईन. आणि तुझ्या पायजाम्याची नाडी पण घेऊन येऊ का? ते हवाय पायजमा नाडा हवाय, फक्त येताना दुकानदाराकडनंच टाकून आणतो. नाही, मी नाडा घेऊन येतो. तसे आपण पॅन्ट घेऊन गेलो ना, तो 10 रुपये एक्स्ट्रा घेतो बरं का. मी करतो ते. या असली कामं तुम्ही करताय, मग गडीच म्हणणार तुम्हाला. अजून काय म्हणणार? तुमचं लग्न मी नाही, यांनी मोडलंय. यांना गडी पाहिजे ना हाताखाली काम करायला. मला बोलतायत वहिनी, मी बोलणार. भाऊची होली आहे, पुराणा मानो होली आहे. अजून आणू का पुरणपोळ्या? चला ना. हे करा ना, ये, खेळायचे, होली. अजून पुरणपोळ्या आणते. आई मी पण येते आत. ये, तू आताच ये. तू आज जा, पोळ्या बाहेर पाठव फक्त. तू आता समाय एवढं म्हणजे हे बाकी काय नाही. पुराणा मानो होली आहे ना. बाबा जरा आणलं, पोळं आणलं, घ्या. श्याम. आल्या, पोळ्या मस्त. खा. इकडे पण येऊ. आणि मी काय म्हणते, आपण उद्या आपल्या इथेच होळी साजरी करू. कंपाऊंड मध्ये, म्हणजे सगळे एकत्र राहतील. हे पण मी हे ना करणार. मला नका भिजवा, मला सर्दी होते. मला नका भिजवा. बाबा ठीक आहे ना. कोणी आलं ना पिचकारी घेऊन, तर आपण ना ते डोंगराच्या मागे लपूयात. तुम्ही बोललात ना आपल्या घरात डोंगर आहे म्हणून. कुठे डोंगर आताच सांगून ठेवा. कोण का डोंगर? आई बाबा बोलले काल मला, आपल्याकडे ना मी लग्न केल्यापासून 30 वर्ष झाली एक डोंगर आहे. मी शोधते कुठे सापडलाच नाही मला अजून. कुठे तो डोंगर? बाबा सांग ना, कुठे तो डोंगर? नाही डोंगर नाही तो. बाबा मला बघायचंय तो डोंगर, सांगा ना. हा डोंगर आहे. 30 वर्षापासून हा डोंगर आलाय आणि ह्यांच्या एवढं सगळं तुमच्यासाठी करायचं डोंगर. ऐक ना, मला आता काय नाही ऐकायचं. मला आता नाही राहायचं या घरामध्ये. आई वने माझं ऐक. वने कशी आहे बघितलं तुमची फॅमिली? मला कंटाळा आलाय. सणासुदीच्या दिवशी पण भांडतात. मला माझी आई बरोबर बोलली, तुझ्यासारखी मीच भाषी मुलगी यांच्या घरात कशी राहील काय माहिती. मी तुम्हाला
वने वने नाही म्हटलं ना तुला रमेश हे बघ कसे आहेत रे हे सगळे काल ना तू बरोबर बोललास बघ यांना हे सगळे म्हणजे ना होळीच्या दिवशी शिमगा करून बोंबा मारणारं गाव आहे गाव काय हे कोण बोललं रमेश बोल बोललास ना तू बोललास आता काय करायचं तुम्ही होळी खालून पेटवणार आहे की कसं काय मितभाषी मुलगी मला फार आवडते नेहमीप्रमाणे खूप धमाल केलीत मस्त झाला परफॉर्मन्स बघूया हा सरसी काय म्हणतात प्रसाददा खूप दिवसांनी आली ही सिरीज होळीसारखीच आहे ही सिरीज म्हणजे होळी पण पटकन अशी पेटत नाही आधी त्याला खालनं पेटवायला लागते मग ती हळूहळू झाप अशी पेटते तशीच एक 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 कॅरेक्टर पेटत जातात आणि मग ती सगळ्यांची होळी पेटते या सिरीजमध्ये चांगला होता उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता मजा आली मंडळी आता इथे सादर होणार आहे प्रथमोपचारावर आधारित नाटुकलं त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्योपचारासाठी आणि हा हास्योपचार घेऊन येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार मला मारून दाखव बस जागेवर बस जागेवर लय धिंगाणा चाललाय तुमचा आता कोणतरी सर येणार आहेत मी काल सांगितलं होतं ना तुम्हाला ते आल्यावर नीट नमस्कार 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 अरे वा 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 नमस्ते एक साथ एक वा याला म्हणतात टीमवर्क टीमवर्कने पाडलं पहिलंच वाक्य खूप छान बेटा खूप खूप छान आहे सॉरी इकडे या ना सर बस नाही नाही असं सॉरी सर लहान आहेत मुलं सर नमस्कार नमस्कार बाबूराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयात मी तुमचं सहर्ष आणि सविनय सादर करते स्वागत करते माझं नाव नम्रता संभेराव बाई आहे मी हिताली यांची मराठीची शिक्षिका आहे हिताली काय हिताली मराठीची शिक्षिका आहे इथली मराठी शिक्षिका बरोबर काय झालंय ना सर मुलं थोडी तुम्हाला बघून ना तुम्ही मोठे शिक्षक दिग्दर्शक हे आहेत ना त्याच्यामुळे मुलं थोडी भांबावून गेले कसं आमच्या शाळेला एवढे थोर यायची गरज हे नाहीये ना गरज नाही सवय नाहीये ना आमच्या शाळेला त्याच्यामुळं ते तसं झालंय भांबावून गेले टेन्शन घेतले त्याने तुमचं पण या पुढे तसं होणार नाही पुढे झालंच नाही पाहिजे असं खरं तर कारण होणारच नाही पुढे कारण तसं मी त्यांना वॉर्निंग देऊन ठेवली ना सर बरं तुमचं टेन्शन आहे सांभाळून नाही अजिबात टेन्शन घेऊ नका मुळात अजिबात टेन्शन घेऊ नका मुलांना कळलं मी इकडे काहीतरी क्रिएटिव्ह नाटक बसवायला आलोय की नाही सगळ्यात आधी माझं टेन्शन घ्यायचं नाही काय सांगितलंय सरांनी बरं का पोराणू सरांनी सांगितलंय सरांचं टेन्शन घ्यायचं नाही बाकी काय टाकल्या सर मला टेन्शन घ्यायचं नाही म्हटल्यावर 2 मिनिटं हे टकल्या मुलाला काय बोललास सर बोलले काय चाललंय माळासारखा नुसता वाढलाय सरांना असं बोलतात का तुझं डोसकं फोडून त्याच्यातून ताडगोळा बाहेर काढीन मग मी काय पद्धत आहे ही शिक्षिका आहात ना तुम्ही कुठली शिक्षिका विद्यार्थ्याला डोकं फोडून त्याच्यातून ताडगोळा बाहेर काढू का असं म्हणते कसं म्हणताय त्याला तो तसाच आहे सर तुम्हाला माहिती नाही अरे तोंड बघा तुमचं कसं आहे ते एवढं कोण रागावतं आपल्या विद्यार्थ्यांवर हे नाही हो बरं हे तसं नाही सर हा पोरगा जरा जास्तीचाच आहे तुम्हाला माहिती नाही कार्टनालयक नका करू हेच तुम्हाला सांग कसा चेहरा एक्सप्रेशन असे असतात कुठली बाई अशी असते हो शिक्षिका ट्रेन मध्ये मारामारी करताय का तुम्ही
नाही हे असं नका करू. लहान मुलं आहेत ती, देवाघरची फुलं असतात ती. हा देवा घरचा निवडून काय सर निवडून असला तरी हे असं नाही बोलायचं. लहान मुलं आहेत ती, फार गोड आहेत ती. भेट नंतर मग सांग. अजिबात तू माझी ओळख करून दिली का, मी कोण आहे सगळं सांगितलं. सगळं सांगितलंय सर. हा, तुम्ही इथं हा. बसा ना. होय बसतोय. नीट बोला हा, त्याच्याशी. तर मुलांनो बरे का, हे जे सर इथं आलेले आहेत यांचं नाव आहे प्रथम आणि ते उपकार करायला आलेले आहेत. एक मिनिट, काय सांगताय तुम्ही? माझं नाव प्रथम आहे आणि मी इकडे उपकार करायला आलेलो आहे. प्रथमोपचार या विषयावर नाटक लिहिलंय मी आणि ते बसवायला इकडे आलेलो आहे. हा तेच सर. 3 दिवसांपूर्वी मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवलेली होती, ती वाचली नाहीये का तुम्ही? नाही ना सर, वाचली सर. पण सर त्याच्यामध्ये असली होती की स्पर्शदंश किंवा श्वानदंश झाल्यावर काय काय ते करायचं त्याची माहिती लिहिली होती. मग त्यालाच प्रथमोपचार म्हणतात. सर्पदंश आणि श्वानदंश झाल्यावर काय करतात ह्याला प्रथमोपचार म्हणतात. माझं नाव प्रथम आहे आणि इकडे उपकार करायला आलोय असा अर्थ होत नाही प्रथमोपचार या शब्दाचा. माफ करा सर, कसं आहे ना सर, आमची शाळा भाऊ गावाकडची पडते ना, तर गावाकडच्या शाळेमध्ये असलं काही संबंध नाहीये. गावाकडचे आणि शहरामधले असा भेदभाव अजिबात करायचा नाही, कळलं? गावाकडे सुद्धा अतिशय मोठ्या व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, हुशार व्यक्ती. चिंत्रम खानोलकर किंवा आपले कुसुमाग्रज हे गावातल्या शाळेतच शिकलेत ना. पुढे किती मोठं नाव केलं त्यांनी साहित्य क्षेत्रात मला सांगा. त्यामुळे असा भेदभाव अजिबात करायचा नाही, लक्षात आलं? नाही. हा, हा, चालेल. आता मी त्यांच्याशी संवाद साधतो. तुम्ही मोर दॅन इनफ साधलेला आहे. हा, या मागे या, मी त्यांच्याशी संवाद साधतो. मुलांनो या या माझ्या जवळ या. हे बघा बाळा, अरे येणार जवळ आहे म्हटलं अंगावर नाही. नका नका करू मला मला अहो नका करू प्लीज, इथे या. असं अहो विद्यार्थी आहेत ना ते, नका हे करू. पण कडेवर कशाला बस? कुठला राग आहे तुमच्या मनात? शिक्षिका आहे ना, शिक्षिका पेशा घेतल्यावर एवढं चिडायचं नाही. नाही सर, ही मुलं ना नका हे तिकडे बसा. चव घालवतात. ते उभं राहा शांतपणे, मी बोलतोय, संवाद साधतोय, शांत बसा. एक ये बाळा, ये ये उभे राहा, ठिकाणी उभे राहा, ठिकाणी जवळ लांब उभे राहा, इथे इथे उभे राहा. हा ये. आई ग, किती गोड मुलगी आहेस तू. काय नाव तुझं? नमस्कार सर, मी शिवाली द परब. हा, बिनकष्टाची सोपी मुलगी. किती गोड आहे. 1 + 1 2 तसं सगळं झाली मुलगी. इतकं सोपं आहे आयुष्य. क्या बात आहे. सर, ही जी मुलगी आहे ना सर, ही माझ्या वर्गातली अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे सर. म्हणजे जराशी शेंबडी आहे बरं. आत्तापासून शेंबडी आहे वाटतं, आधी एक पान नव्हती. बाळा, हे जे बेरिंग घेतलंयस ते अजून 3 पानं कॅरी करायचं आहे. हा, ते नीट कर बाळा. हा, ये 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 मागे हो. ओ हो, ये 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 ये. ओ हो, हा अर्ध्या ढगातच राहतो वाटतं. केवढा उंच आहे. काय रे, काय नाव तुझं? सर, मी बने. हा, वा वा वा, छान उंच आहेस तू. हा, छान उंच आहेस. हा हा, ये तू ये तू ये. ही कोण जळलेली सिझलिंग ब्राउनी? मी दत्तू द सुपर पॉवर. माझ्या समोर जो येईल ना त्याला तर मी असं पकडेन आणि गोल 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 फिरून असं लांब फेकून देईन. एकदम युनिवर्स मध्ये लांब जाईल, एकदम लांब जाईल. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर. हे बघ बाळा, स्वतःला माझ्यापासून वाचव. माझं कसं आहे बाळा की मला हे जे सुपर पॉवर आहेत ना, चेचाला आवडतं त्यांना बाळा. असं करायला आवडतं बाळा मला. पुन्हा एकदा सांगतोय, स्वतःला वाचव माझ्यापासनं. ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर मी तुम्हाला आता थोडस महत्वाचं आज काहीतरी सांगणार आहे. महत्वाचं सांगायचं. चला चला बसा सगळ्यांनी बसा. हा, वया पुस्तकं हिशपेन्शिली वगैरे सगळं काढा. नका लिहायला नका सांगू. मी हिशपेन्शिली काढा सगळे. सगळं महत्वाचं लिहून घ्यायला पाहिजे ना. तू ए बाई, काय करी ती? नको ना, हे असं करू नको ना. नाही चांगलं दिसत. दिवसभर हे असं करीती, बगलेत पुसती, बरं दिसतं का? असं वाटत नंतर गोगल काय फिरून गेली का काय बघलं. काय बोलताय तुम्ही? अशीच आहे ती. दिवसभर अशी करीती मडाकच्या मडाक होऊन जातो शाळेचा गणवेश. हे नका सांगू त्याला. मग खळ काढत बसती हो. अरे नका सांगू, गोगल काय फिरून गेली बिली. वाईट ऐकायला वाईट वाटतं ते मला. आराम तुम्ही इकडे. हे बघ बाळा, असं ना, मी काहीतरी महत्वाचं सांग. थांबा जरा. हा, तर मुलांनो, आज मी तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगणार आहे. आता आपल्या तालुका शाळेत आपल्या एकांकिका स्पर्धा आहेत.
तर त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलेला आहे. तर तो भाग घेतल्यावर आपल्याला प्रथमोपचार या विषयावर नाटक करायचं आहे. नाही शक्य नाही. प्लीज बिंडो का आहात तुम्ही? कुठली शिक्षिका अशी नाचते? बाई आहात ना, काहीतरी शिकवताना तुम्ही, विद्येचा प्रसार करताना कोण करतो असं? मी काहीतरी महत्वाचं सांगतोय, ते अत्यंत महत्वाचं आहे. सर ते काय तालु शाळेमध्ये नका सांगू हे सगळं. तालुक्यामध्ये प्रथमोपचार या विषयावर आपल्याला एकांकिका करायची आहे. हा विषय आहे अख्ख्या एकांकिका स्पर्धेचा. प्रथमोपचार म्हणजे काय? या डेड पॉज वरूनच कळतंय तुम्हाला माहित नाही प्रथमोपचार काय. पण मला सांगा, तुमच्या शाळेत फर्स्ट एड बॉक्स आहे का? नाही सर, कसं आहे का, म्हणजे बाबा आमची शाळा आहे का ना सर, गावाकडची पडते ना. काय संबंध आहे? ठेवत शाळा गावाकडची म्हणून फर्स्ट एड बॉक्सच नाही, ह्याला काय अर्थ आहे? काही बोलता तुम्ही? नाही तसं नाही ठेवत आम्ही. म्हणजे एखादी पेटी असेल तुमच्याकडे, त्याच्यावर अधिकचं चिन्ह असेल, अशी पेटी आहे का? अरे मग त्यालाच प्रथमोपचार पेटी म्हणतात, फर्स्ट एड बॉक्स म्हणतात. कळलं का मुलांनो? ती जी अधिकाचं चिन्ह असलेली जी झालं, ते सांगितलं, तेच पुन्हा रिपीट नका करू तुम्ही. हा, तर मला सांगा मुलांनो, हे जे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये काय काय असतं मला सांगा. सर मी सांगू का? अरे वा, शाबास, ये 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 शाबास. सर इकडे येऊ. हा, इकडे ये. सर त्या बॉक्स मध्ये बाईचं बांगडे असतात, टिकल्यांचं पाकिट असतं, कानातले असतात, लिपस्टिक असते सर. आणि सर हेडमास्टरांचा चष्मा पण असतो सर. अरे पण ह्या बॉक्स मध्ये इमर्जन्सीला लागणाऱ्या गोष्टी ठेवायच्या असतात. हा, ते हेडमास्टरांचा चष्मा त्यांना इमर्जन्सीला लागतो ना, त्याच्यामुळे ते फर्स्ट एड बॉक्स मध्ये ठेवतो. काय आमचे जे हेडमास्टर आहेत ते आता रिटायरमेंटला आलेत बॉ, तर मग त्यांच्या लक्षात नाही राहत म्हणून दोन दोन गोष्टी ठेवतात. मुळात फर्स्ट एड बॉक्स मध्ये ह्या अशा गोष्टी ठेवायच्या नाहीत. इमर्जन्सी म्हणजे अशा इमर्जन्सी नाही हो. एक मिनिट मला सांगा मुलांनो, इमर्जन्सी आता मला सांगा की समजा तुम्हाला साप चावला, तुम्हाला कुत्रा चावला, तुम्ही सगळ्यात आधी काय कराल? चड्डीत मुतणार. अरे हे काय उत्तर देतो हा मनुष्य? हे काय उत्तर दिलंस तू? कसं आहे सर, त्याचं साधारणतः वय पाहता कसं आहे का, कुत्रा किंवा साप चावल्यावर प्रथमदर्शी तेच हे नका सांगू तुम्ही. मला काय अपेक्षित होतं की बाबा साप चावला, कुत्रा चावला की बाबा हात पाय सुजतात, पायातून रक्त येतं, हे उत्तर नको का द्यायला? अरे नका सांगू हे उत्तर. काय आहे हे? का वागताय तशी ही मुलं? सर कसं की ते गावाकडची गावाकडचं नका सांगू मला तुम्ही. सॉरी. अरे आपल्या देशाचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा गावातच शिक्षण घेतलं ना, पण त्यानंतर किती मोठे शास्त्रज्ञ झाले ते झाले की नाहीत? त्यामुळे गावातले ह्याला लॉजिक नाही या मंचावर. सर या मंचावर लॉजिक नका शोधू. काय तुझं वय काय रे? हे कॅरेक्टर करतोयस त्याचं वय काय? कुठले पंचस टाकतोयस? थोडा तरी विचार कर ना याचा. नका करू, हे नका करू. कॅरेक्टरलेस. कोणी सांगितलं कॅरेक्टरलेस? कोण म्हणलं ना कॅरेक्टरलेस नाही म्हणालो, कॅरेक्टर आहे त्या साजेसे असे पंच. नाही ते जे काय असेल सर, हे तिला किडा मार खाण्याची. अरे नका. लाज वाटते का तुला? अरे अरे काय चाललंय? अरे कोण मारतो असं विद्यार्थ्यांना? चेहरा बघा कसा घालाय तो तुमचा. श्वास घेऊन हे कोण करतो असं? विद्यार्थी आहेत ना ते. काहीतरी महत्वाचं सांगता आणि मध्ये मध्ये बोलतो. शांत बसा, शिक्षेला काही बोलू नका. अरे प्रथमोपचार हा विषय आहे रे, त्या विषयावर आपल्याला एकांकिका करायची आहे, ती पहिली आणायची आहे. 3 दिवसापूर्वी मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवलेली होती, ती वाचली आहे का तुम्ही? वाचली ना सर. नशीब, व्हेरी गुड. वाचली आणि सर मी योग्य तऱ्हेने मी शाळेची वर्ग शिक्षिका पटापटा सांगा. मी त्यांच्याकडनं सर पाठांतर पण चोख करून घेतलंय सगळं. म्हणजे कसं आहे ना सर, तुम्ही जे लिहिलं होतं ना त्याच्यामध्ये मी सर माझ्या परीने थोडेसे चेंजेस केलेले आहेत. म्हणजे मी माझं थोडं इम्प्रोमाइज मारलेलं आहे भाऊ त्याच्यामध्ये. इम्प्रोमाइज मारलंय माझ्या परीने थोडेसे. तुम्ही बघून घ्या ना. त्याची काही गरज नव्हती, पण सर मला वाटतं तुम्ही एकदा बघून घेतलं म्हणजे तुम्ही इथे बसा. मी पुराण तयार आहे ना? पाया पडा. सर पाया पडते हा मी. होय. मी तर तो पाय पकडून ना असा उचलेन आणि तोडून फोडून मोडून
फेकून देईन एकदम ठाण्याच्या बाहेर एकदम लांब. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तर तुझा सुपर पॉवर. बाई ये वाजलंय. ये बाजू थांबा. ये बाजूला वाईट म्हणून घ्या. इकडे बाळा. बाळा इकडे. हे बघ बाळा, मी मोठा आहे की नाही, तू लहान आहेस. आपल्या दोघांच्याही वयात अंतर आहे, दरी आहे. ही दरी कायम माझ्या स्मरणात राहू दे यासाठी तू देवाकडे प्रार्थना कर. कारण ती दरी जर मी विसरलो, मारेन रे तुला. अरे सॉलिड तुडवेन मी ह्याला. सर तो लहान आहे. कळलं तुला बाळा? ऐका ना सर, लहान आहे ना तो. लहान आहे. लहान आहे, लहान आहे नका सांगू हे मला. लहान आहे नाही, प्रत्येक गोष्टीचं उत्तर लहान आहे लहान आहे सांगू नका. तालीम दाखवताय मला? मी तालीम दाखवते तुम्हाला. हा चला तर मुलांनो आपण सुरू करूया. मी तुम्ही वाजवताय का सर? आम्हाला थोडंसं संगीत शिक्षणाची पण गरज आहे. ठीक आहे चला. हा तर सर मी थोडंसं ना डिझायनिंग केलंय अनाउन्समेंट मध्ये. अनाउन्समेंट म्हणजे? ती सुरुवातीची अनाउन्समेंट, नाटकाची अनाउन्समेंट. हा त्याच्यात मी थोडं डिझायनिंग मारलंय. थोडं ते ऐकून घ्या. तुझं काय ग? माझी एंट्री आहे ना इकडे. हा हा अरे हा पण आधी मी अनाउन्समेंट करते. सुस्वागतम बा सुस्वागतम. माजी आमदार आणि MJ कल्पतरू बँकेचे हे आपले आहेत जे बाबूराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहेत. व एकांकिका तू कुत्रा आणि मी साप. एक मिनिट, काय नाव आहे? तू कुत्रा मी साप. हे कुठून एकांकिकेचं नाव काढलं? आम्ही पोरे हुशार असं नाव मी लिहिलेलं आहे माझ्या एकांकिकेचं. तू कुत्रा मी साप हे काय नाव आहे? नाही सर तुम्ही जे नाव दिलं ना ते जरा बोर मारत होतं. माझं नाव बोर मारत होतं. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं वेगळं इम्प्रोवाइज मारलंय. त्याच्यात वेगळं नाव आणि सर ते मोठं होतं त्याच्यामुळे जरा मी म्हटलं सोपं जाईल. तर ऐका ना सर तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही निवांत बसा आणि ते हे करा बरं का. तर बाबूराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहेत तू कुत्रा आणि मी विंचू. आता साप होता ना. तू कुत्रा मी साप होता. आता दुसऱ्या वेळेला तू कुत्रा मी विंचू कसा झाला मध्ये? नाही सर आम्ही कसं ठेवलंय ना थोडी प्राण्यांमध्ये थोडी फ्लेक्झिबिलिटी ठेवले. म्हणजे कसं का आता गावामध्ये विंचू पण जास्त झाले. अरे मग हा कुत्रा तो विंचू मी साप असं काहीतरी ठेवा ना. मोठं होतं बोर मारत. कर कर चल कर कर काय ना म्हणजे ना काही चाल पण एवढी घाणेरडी आहे ना काही अर्थात मिळमिळीत आहे सगळं. तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत तू कुत्रा मी साप. विसरली परत आली विसरली ती. सांगा तिला. कुत्रा आणि साप सापाची गोष्ट ऐका ऐका हो ऐका. ऐका हो ऐका. बघा हो बघा. सापासी कथा बया सापासी कथा. सापासी कथा बया सापासी कथा. आता कोण येणार? साप बाई साप बाई साप बाई साप. ऐका हो ऐका. रद्दड चाललंय सगळी चाल रद्दड आहे. हो बघा. आता कोण येणार? आता कुत्रा येणार. ए थांब रे कुत्रा आहेस ना? कुत्रा आहेस ना? याच्यासारखी एंट्री कशाला घेतो? साप आहेस तू. तू पण सरपटात सगळे आपले प्राणी सरपटात चालले. अक्कल लावा रे जरा. हे ना तुम्ही ना नका मारू. तिकडे वा. नाचायचं या बाईला नाचायचं. अनेक वर्षांचा उरलाय नाचणं तिच्यात. करून दाखवते. कशाला करताय हे? प्रत्येक गोष्टीत पाहिजे कशाला नाच. जे आहे ते सादर करा. एकांकिका आहे यार. सर त्यांच्या कलानं घ्यायला लागतं. चल बाई तिकडे चल चल. ऐका हो ऐका. बघा हो बघा. आता कोण येणार? नाही रे. कुत्रा. माझा नागमणी दे चल. माझा आहे तो मी नाही देणार. मला नागमणी पाहिजे. माझा आहे तो मी नाही देणार. मला नागमणी पाहिजे. माझा आहे ना तो मला मी पाहिजे. नाही देणार. अरे काय चाललंय? सांभाळा. धाम 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 जरा.
अरे काय चाललंय हे? सर नाही कुत्रा आणि नाग मारामारी कसे करतात? बस मी सांगते हा सर. कुठला सीन आहे? मी माझ्या एकांकिकेत लिहिलेलं नव्हतं. कुत्रा आणि साप मारामारी करतात. तेच सांगते सर. काय आहे ना, हा जो कुत्रा आहे ना तो नागाकडं नागमणी मागतोय बा. अरे का मागतो मारायला? त्या कुत्र्याला काय करायचा आहे तो नागमणी? नाही कसं आहे ना, ही जी आहे ना ही कुत्री आहे, म्हणजे ही स्वीटी नावाची कुत्री आहे, ह्या कुत्र्याची होणारी बायको. तर हिची बाई इच्छा असते का बाया काय करायचं, ह्या नागाचा जो नागमणी असतो तो हिच्या गळ्यात हिला लॉकेट म्हणून त्याला गिफ्ट करायचंय, म्हणून ती हे याच्यात प्रथमोपचार कुठे आहे? प्रथमोपचार हा विषय आहे एकांकिकेचा. कुठे आहे प्रथमोपचार? आहे ना सर, ते मी टाकले. काय झालं सर, तुम्ही ना माहिती दिली होती, सगळी लिहून दिली होती, पण आमचे जे झांगुर्डे सर आहेत ना ते काय म्हणले का ही जी माहिती ती बोर मारती. ते म्हणले काहीतरी मज्जा आण बुवा त्याच्यामध्ये, म्हणून एक वर्ग शिक्षिका. बस करा आता. म्हणून मला ही माहिती पाहिजे. मी जी दिलेली आहे ना प्रथमोपचाराची माहिती, ती माहिती पाहिजे ती मला. पण आहे सर, ती मला दाखवा. सर तुम्ही मला माहिती पाहिजे. प्रथमोपचार पाहिजे पद्धतशीर. मला माहिती नाही. हसत खेळत आपण आता मी डान्स दाखवते, तो तुम्ही बघून घ्या एकदा मुलांनो. आपला जो डान्स बसलाय ना, 1 2 3 4. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात बरं लहान मुलं? साप चावल्यानंतर काय करायचं बया 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 बया. स्वच्छ पाण्याने आपले पाय धुवायचे बया. धुवा धुवा बया धुवा धुवा धुवा. असं करून कोण इस्पितळामध्ये फोन फिरवा बाय फिरवा फिरवा. तवा मुडद्या फिरवा फिरवा बाया फिरवा फिरवा. हा आणि मग समजा जिथं साप चावला असेल बा, रुमाल घ्यायचा बा, असा रुमाल घ्यायचा आणि जिथं साप चावलाय त्याच्यावरती गाठण मारायची, म्हणजे मग ते विष वरती चढत नाही. जिथे साप चावलाय तिथं एखादा स्वच्छ ब्लेड बया घ्यायचा आणि मग ते ब्लेड हिथं मारायचं, म्हणजे मग सापाचं जे जहेर असतं ते जहेर बया. अरे गप्प बस का? अरे गप्प बस. सपाक सपाक. ए सपाक सपाक गप्प बस. मरशील ना, बोलून बोलून मरशील. काय वाटेल ते सांगताय का तुम्ही? जिथे साप चावलेला आहे तिकडे ब्लेड घ्यायचं आणि मारायचं, सपाक सपाक मारायचं, म्हणजे सगळं जे विष आहे ते वाहून जाईल. हे असे अघोरी प्रकार नका करू. हे नाही करायचंय. शपथ आहे तुला. पुढचे 5 जन्म कुठेही नाचलीस ना, कुठल्याही रूपात असो, येऊन तुडवेन. तुला सांगून ठेवतोय. मुंगी असलो तरी तुडवेन आणि मग पुन्हा जाईन मी. लक्षात. गप्प बस. माझं नाटक वापरायचं नाही. मी माझं नाटक तुम्हाला देत नाहीये. माझं नाटक अजिबात वापरायचं नाही. वाटेल ते करा. डान्सचा कार्यक्रम करा तिकडे प्रथमोपचारावर. माझं नाटक करायचं नाही, सांगून ठेवतोय. मी तर त्या नाटकाला असं पकडेन ना. नाच गाणं पंचेस वेडेपणा सगळ्यांचा कहर केला तुम्ही आज. क्या बात क्या बात. सुपर. तुम्हाला साष्टांग दंडवत आहे. आहा. प्रसादा, एकांकिकेपासून प्रवास सुरू केलेली ही मुलगी, जवळजवळ 5 जन्म एकांकिका करत असलेली ही मुलगी, अशी एकही एकांकिका स्पर्धा नसेल जिच्यात हिला बक्षीस नाही अशी ही मुलगी. एक प्रोफेसर जेव्हा पोटतिडकीने एकांकिका बसवतोय तेव्हा शिक्षेला वन्स मोर ओरडते. हे तुमचं यश आहे. वा वा दादा, वा 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 ताई. अशक्य आहे, अशक्य. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. आज मला मिठी मारल्याशिवाय पर्याय नाही. येस सोनाली ताई. आधी आत्ता एकदम मला सरप्राईज मिळालं, कारण मला वाटलं माझं काय चुकलं, प्रसाद रागवलाय का काय, एकदम माझ्यावर का घसरला. पण मंडळ आभारी आहे. पण मित्र हो, हसून हसून दमून रिटायर झालेले, मला घरी जाऊ द्या असे लोक तुम्ही कधी पाहिले? प्लीज, मला काही नको आहे आयुष्यात. या अवस्थेत आहे मी आत्ता. मी दमले हसून हसून. आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स. काय करायचं तुमचे मी एकच म्हणेन की पहिल्या क्षणापासून नाच गाणं ह्यातले संवाद, तुमच्या व्यक्तिरेखा
प्रथम उपकार केलेत तुम्ही आमच्यावर. थँक्यू सो मच हास्य जत्रा. आणि मला कॉपी करावी लागणार आहे प्रसादची. मंडळी, जर एखाद्या गोष्टीची वेळ आली असेल तर आपण काहीच करू शकत नाही. पण आपण काहीच करू शकत नाही म्हणून काहीच नाही करायचं असंही होत नाही ना. पण काही करून काय उपयोग होणार नसेल तर कशाला काय करायचंय. पण उपयोग होणार नाही म्हणून काहीच नाही करायचं असंही चालत नाही ना. मंडळी, मी असं का म्हणतेय हे तुम्हाला कळेलच पुढील प्रहसनातून, जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. हॅलो, हो कुठे आहे तुम्ही? गावली का औषध गावली? नाही, मेडिकल बंद आहे. असं काय करताय? मामांजींना रात्रीचा डोस द्यायचा ना. बघा ते खालच्या अंगाला आहे ना ते मेडिकल, 24 घंटे चालू असतं. तिथं जाऊन बघा एकदा. लवकर या. मला लय भीती वाटायला लागले. मामांजींचं काय खरं वाटायला झालं. तुम्ही लवकर या, मला लय भीती वाटायला लागले. गप गप गप, काला रडती ग? बघा ओ, अय दादा, बघतो का काय नशीब काढलं. सून बघ केवढी चांगली मिळाली. बघ की एकदा डोळं उघडून. ऐ काला रडती ग सारखे सारखी? काय नाही झालंय त्याला. गप, उगा गळ काढी ती. होय आत्या, मी काय म्हणतोय, म्हणजे डॉक्टर सांगून गेले ना, म्हणजे तशी परिस्थिती गंभीर आहे, पण म्हणजे तसं काय होणार नाही ना. काय नाही व्हायचं. त्या नाही होत. बरं आहे तू धडधाकट, त्याला काय होते. जाऊ का मग आम्ही घरी? तसं म्हणजे असं काय म्हणजे थांबू शकतो हे नाही काय, पण म्हणजे झालं ना आता 7-8 दिवस झालं इथंच आहे ना हो. कामं पण आहे ती घरी, गुरडोर आहे ती, रानातली कामं आहे ती. गडी माहितीये ना तुम्हाला कसं काम चुकार असते ती, लक्ष देऊन काम करत नाही ते. जाऊ दे की आम्हाला. हा म्हणजे आत्या ग पोरं बी आहेत ना घरला. हा पोरं आहेत. पोरांची शाळा असती. पण सासू सासऱ्यांकडे किती दिवस ठेवायचं ना, बरं दिसत नाही म्हणून म्हणता येते. मग जायचं म्हणताय? जाऊ दे. नाही तुझं काय येलं गेडवाळ वाटारायला? जा ग जा, काय टेन्शन घेऊ नको. तुझ्या बापाचं मी आहे. तुझा ओ जावई बापू, तुम्ही एका फोनवर इथवर आले ना, लय उपकार झाले बघा. तुम्ही जा, काय चालत आहे. आम्ही एवढं काय नाही आता. तुम्ही निघा निघा निघा, तुम्ही उद्या दुपारून निघा. उद्या कशाला आत्या? आताच निघतो ना, म्हणजे कसं पोचायला पण पहाट होणार, 4-5 वाजणार. आता कसं जाणार? आता ती शेवटची गाडी पण एसटी गेली असेल आता शेवट. अहो नाही ताई, मी केली चौकशी. हाय की 11:30ची गाडी आहे एक, त्यानं जातो मी. आणि तो वडापावला नाही का राग्या, त्याला बोलावलाय मी. तो म्हणला सोडतो स्टँड पर्यंत. नाही बोलत आहे तुम्ही, जावा पटापट, उशीर होईल. करा त्याला. बॅगा घे. मी करतो राग्याला फोन. राग्या पण तसा नातेवाईक आहे आमचा. माहितीये मला, सुद्धा माप्याचा राग आहे ना. हा म्हणजे मामाकडनं नातं लागतं ना. माहितीये. त्याच्यामुळे मग कसं तो म्हणला सोडतो स्टँड पर्यंत. करा, काम येईन दुसरं त्याला. हॅलो, हा राग्या, हा ये रे बाबा, ये लवकर ये, जायचे आपल्याला. हा ये लवकर, चल. हा आणली का बॅग? ती मोठली बॅग आणा जा तुम्ही. चला लवकर जाऊ. चला. किती सामान आणलंय बाबा? पाया पडते. काय रडायची ग? भरल्या घरात असं तिने सांजाला रडायचं असतं का? तू रडशील, ह्याला कटत जाशील घराच्या बाहेर. घरची लक्ष्मी येईन का दारात? बाहेरच्या बाहेर निघून नाही का जाणार? रडू नकोस, काय होत नाही तुझ्या बापाला. चल निघ, उठ. येते. असू दे नको वाकू.
आत्या बाबाला काही नाही ना गं होणार. काही नाही म्हणणार. नुसती गाळा काढी ती थोबाडीच किती नुसती मागा धरणं सांगते त्याला काय झालं नाही धडकट आहे म्हातार. मग ओय दादा ये डोळे उघडून बघ जरा एकदा लेकीकडं लेखन जावई बापू चाललेत बघ की. दादा नाहीच का मग उघडायचं डोळं नाहीच का. नाही झोपले जाऊ दे त्यांची नाही इच्छा जाऊ दे चल राहू दे चल नाटकी हे असं लहानपणी लय नाटक करायचं. हे डोळं पांढरं करायचं आणि म्हणायचं मी मेलो मग आई यायची आणि घालायची कंबरड्यात लात मग उठायचा ताट व्हायचा पार. आता त्याचं वय झालंय नाही तर मॅच कंबरड्यात लात घातली असते उठावला असते. घालवलं खरं काय बा निमित्त व्हायचं गच खायचं. काय कावळ्याच्या सापानं काय मरते का. उठतो का नाहीच का. डोळा उघडतो का नाहीच का. नाही उघडत नाही इच्छा नाही त्यांची जाऊ दे जाऊ दे जा तुम्ही जा काय लांबचा प्रवास आहे असू दे सारखे वाकू नको. लांबचा प्रवास आहे. हो लांबचा आहे आता रिक्षात बसणार एसटीत जाणार मग सकाळी पोहोचणार. हो पाठवणार साखरवाडीला जायला निघा निघतो निघा. वाईस पाणी पाजती का बापाला. पाणी पाजायला अर्थ आहे. मेल्यावर काय उपयोग आहे पाणी पाजून. काय उपयोग आहे मला सांगा. यमाचं धन येते आता आपला नाही राहिला तो. मग अशी हात लावून आलाय वरती म्हणून सांगते काय काय पण होऊ शकतंय. तुम्ही आता निघान रिक्षात बसान मग एसटीत बसान नाही का घरी पोचान सकाळी पोचान मग आमचा मागणं फोन येईल तुम्हाला का तुझा बाप गेला. होऊ शकतंय कोणी टाल नाही सकती आहे ना. कशाला तुम्ही हिंदीत बोलता होणे को टाल नका ना बोलू रे. पण होणाऱ्या गोष्टी सांगूच नका ना तुम्ही. म्हणते का बाय पाय पाणी पाजून कसं पाणी असं डायरेक्ट जिवंत माणसाला पाजायला लावताय तुम्ही. आत्या ऐकलं का हे बघा तुम्ही नका ना रडू. डॉक्टरनं सांगितलं ना आपलं काय नाही होणार त्यासनी नाही काय होणार त्यासनी डॉक्टरचं काय डॉक्टर 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 काय डॉक्टर काय नसते ते काय मी सांगितलं. ही भागी आजीचा टायमाला असंच केलं तर डॉक्टरने काय. भागी आजी कोण आता. भागी आजी तुला नाही माहिती बारीक होती तू. पोरग आलं मुंबईवरनं तिला भेटायला आलं बर का. उशाशी 10 दिवस उशाशी पोर बसून डॉक्टर म्हणले आता काय म्हातारीच्या जीवाला धोका नाही तुम्ही जाऊ शकता. पोरग उठलं निघालं एसटीत बसलं माघारी निघाला नाही का मुंबईला. डॉक्टर म्हणले काय नाही तर निघालं पोरग. जसं एसटी निघाली म्हातारीनं डोळं मिटलं. एसटी निघाली म्हातारीनं डोळं मिटलं काय सांगता येत नाही म्हणून म्हणलं पाणी म्हणजे मामांचे पण आपल्याला असं ना सांगतात. अरे नका ना नका ना रडू तुम्ही. नको काय होत नाही. अगं एकच कपशीन तूच कपशीन किती रडती गप काय नाही होणार. नाही काय होत नाही काय होत. माझ्या दादाला काही होणार ग नाही. नातवंडांचं तोंड बघितल्याशिवाय दादा जाणार ग नाही. दादा गप 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 काय होत नाही. गप्पा जमल्या रडून रडून काय होत. आता नका ना रडू यार जिवंत आहे. हे बघा ना पोट हलत. हे बघा चादर बी वर खाली होती. तात्या तात्या मला सोडून गेला. मला एकटाच टाक.
जिवंत आहे ती अजून ती. जिथं आहे म्हातारं. ओ सॉरी. सॉरी. कोण होते? तोच तो. ओ ताई यार नका ना तुम्ही, हे खोटं वाटतंय बरं का लय. हा लगा लिकीपेक्षा सुनच जास्त रडती, उलट होतंय जरा. नका ना तुम्ही. वरवाडा ती वरवाडा. नका आत्या, हे बघा ना आत्या. अरे तुम्ही काय करताय माहितीये का, चावी देताय ह्या दोघी लगेच चालू होते त्या रडायला लागते ते. मग नका ना तुम्ही असं काहीतरी बोलू, तिचा बी पाय निघणं झालाय. हे माणूस जगणार आहे, लय जगणार, लय आयुष्य माणसाला आहे. तुम्ही नका. तुम्ही गॅरंटी देता का त्यांच्या जगण्याची? मी कशाला गॅरंटी देता का? चालता बोलता माणूस असा धापकन खाली पडतो हार्ट अटॅकनी. या मला काय कोणाचा जीव प्यारा वाटला की तो जातो घेऊन यम. काय सांगता येत नाही ओ माणसाचं, आज आहे उद्या नाही माणूस. नका ना तुम्ही दो तोंडानं बोलू यार आत्या तुम्ही. मी काय बोलते मग कोण बोलत? नका ना तुम्ही यार, हाय ना माणूस चांगला जिवंत आहे तो. मीच बोलते का? कोण बोलतंय? बसते मी. तुम्ही जा, तुम्ही जा गे जा तुम्ही. मी सांगन आत्ती आलती आणि गेली ती तिच्या सासरी. आत्या असं का ग बोली ती? मी लेख आहे ना ग त्यांची. मला माझा जीव नाही का ग? माझ्या बाबांवर माझा जीव नाही का? बाबा बाबा बाबा. ए आत्या आता ते काय बी नाही, आम्ही थांबतो. आपण थांबूया हो. आपण थांबूया. अरे ठरलं ना बॅगा आपण थांबू. नको का पण माणूस जिवंत आहे सांगते तरी समोर करते. नको ना डोक्यात जाऊन. ठीक आहे थांबा थांबा. दादा येऊ का? तात्यांचं बरं आहे ना? बरे आहेत बरे आहेत. हे राग्या का तू? सुधा माप्पाचा का? आत्या पाया पडतो. बस खाली बस. पाया काय आला पडी तू. कसं आहे? बरं आहे का? बरं आहे. वडाप आहे ना तू ही? मग ओळखते मी तुला. लहान होता तवा उघडा नागडा हिरायचा इथे आपल्या वावरामध्ये टमऱ्याला घेऊन. आता वडाप चालू होतो स्वतःची. चांगलंय. बॅगा उचलू का? नाही नको, जरा आमचं फीस कटलंय, जायचं थोडस. कॅन्सल झालंय? सॉरी राग्या खरंच. नाही ठीक आहे दादा, सॉरी बिरी नको. बघतो काय भाडं बिडं मिळालं तर जातो मी. सॉरी. पुढे चाललंय. जा निघा निघ बॅगा घे. जमला कॅन्सल करतो त्याचं भाडं. ते कसं थोबड पडलं बघ त्याचं. ऐका ते जा. कसं आहे गरीबाचं पोट असतं गाडीवर, असं नका करू. भाडं कायला मारिता त्याचं. जा निघा. काय बोलताय तुम्ही? ठरवा ना हो यार. आता मगाशी निघालो होतो तर मग तुम्ही भोंगा पासारला सगळ्यांनी मग आम्हाला थांबवलं. आता थांबलोय तर म्हणताय जा. ठरवा ना एक काहीतरी यार तुम्ही. म्हणजे मीच बोलते का बाया? कोण एक काम कर, जा सुई धागा आणि माझं तोंड शिवून टाक. का तरी बाबा माणसामध्ये बोलत नाही मी. आपली शान बसते बाजूला. जातो मी आत्या. मी आपली बाया दादासाठी आले बाया. काय नका तुम्ही बोलू. बाहेर जास्त वर तरी काय बोलू नका तेवढं तुम्ही. जातो आम्ही. चला झालंय पाया पडून सगळं परत. नीट जा रग्या. नीट जा बाबा. लागायची बाबा डुलकी बिलकी लागायची गाडी. नाही आत्या, गाडी चालवताना झोपत नाही आपण. मला नको सांगू, ड्रायव्हर लोकांचं असंच राहतं. डुलकी लागती मग जाशीन वाडाप दरीत घेऊन. जावई बापू मरून जातील, माझी पोर बुड्या कपाळात राहील. तुला मग आता ती काय बोलली की लगेच चालू होती लगेच. आहे ना जिवंत अजून मी, ते पण जिवंत आहे मी. आत्या पाया तुमच्यासाठी बोलते. म्हातारा बाजूला राहायचं, जावई बापूचं व्हायचं काहीतरी बरं व्हायचं. तुम्हाला का मारायचे मला? नका ना तुम्ही असं काय तुम्ही बोलूच नका. आम्हाला तुम्ही चिकटपट्टी लावून टाका माझ्या तोंडाला. मी काय बोलत नाही बोल. तुम्ही समजून नका. ऐका ना तुम्ही, शांत बसा ना. भाऊ ऐका ना. ऐका ना. नको म्हणताय तर नका ना जाऊ. तुम्ही पण फाटाच्या गाडीनं जाणं 2 घंटे राहिलेत फक्त फाट व्हायला. माझे तर बाई डाबे पापणे पण लव करते. आणि हे तर मला लय धडधडत मनात. असं वाटतं ना बाया का आज तर काय ना तरी होणारच आहे. जीवाला हाड का तुझ्या? चांगलं बोलावं माणसानी, माघारी निघालेत ते. असं बोलत यात का? चांगलं बोलाव.
रोज हजारो प्रवासी करीत असतात प्रवास, त्यातला एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो. हा आता कोणते एखादं काही हे असणार आहेत का? पॉझिटिव्ह विचार करावा माणसाने. आई बडती ठरवा तुम्ही, तुम्हाला कुणाची बाजू घ्यायची ती. का बाया, आता परत मीच बोलत आहे का बाया? अरे मी गप्प बसते, काय करायचं ते करा. मी नका दादासाठी आले. मी आता तुम्ही उगा काहीतरी बोलताय. नाही जा तुम्ही जा. जाताना दार ओढून घ्या. हो जातो. हे निघून गेले का खिडक्या लावून घे बाई. म्हणजे यमाचा फेरा राहतो ग. यमाचा फेरा राहतो. मागा जर मला आवाज यायला लागलेत प्राण्यांचे, टिटवी वरडायला लागली, अपशकुन वाटतोय मला काहीतरी. फट एक उघडी ठेवू नको, फटीत नाही येईन यम. काय बाया सांगता येतं यमात. अरे ताई नका हो, तुम्ही पण कुठं नादा लागताय, लगेच बंद करायला गेलाय हो आत्या. फट राहिली बघ, फट राहिली तिथं. अरे नका, अरे अहो कुठला यम आहे, एवढं यम असते ती कुठल्या फटीत न घुसणार आहे यम आतमध्ये यार. तुम्ही काहीतरी बोलताय उग. मला आलता मगा शिरेड्याचा आवाज आलता मला. आत्या, ज्याला यमाच्या रेड्याचा आवाज येतो ना, यम त्यालाच घेऊन जातो. काय बोलताय तुम्ही? कळलं का? मला घेऊन जा. आत्या नका रडू तुम्ही. अरे आपल्या घरात काय बोलतच नाही बाया. अहो आत्या, आपल्या घराच्या मागं गुरांचा गोठा आहे ना, म्हशी आरडते त्या कधीपासून. म्हणजे रेडा नाही काय? अरे खायलाच घातलं नाही त्याच दिवसभर तर आरडणार नाही त्या का? तुम्ही नका ना काय बोलू उगत. बाई वाटलं रेडाच वरडतोय. अरे नाही ओरडत नाही रेडार तुम्ही खरंच. मी कुठं काय बोलती, मी कुठं काय बोलती बोलू, तुम्हीच आपला पट्टा पडवताय. कधीपासून चालू आहे आपलं माझा दादा माझा राजा. तो राजा उठून घालून बुक्की नाकाव. कसं बोलत आहेत मला बाई? आम्ही काय बंद करा ना. उगा बस बरं का मग वाजून माझ्या आत्याला काही बोलायचं नाही तुम्ही. अरे मग काय मुसकटात वाजून म्हणताय मला? आणि आपण कुठं बी जायचं नाही, कुठं बी जायचं नाही. पोरा राहतील, पोरा राहतील, पोरा राहतील, त्यांच्या आजी आजोबाकडे बेस राहतील. बॅगा द्या इथं. अरे नको ना, ऐक सरकार बॅगा द्या इथं. अरे जायचं कोणी कुठं बी जायचं नाही म्हणते ना, कोणी कुठं बी जायचं नाही. मी इथंच बसणार माझ्या बाबांचं. झालं का समाधान मनाचं? दादा कॅन्सल, जातो. सॉरी यार काय खरंच माफ कर मला. बघितलं ना तू कसं मिळेल काहीतरी कुठलं भाडं, जातो. राग्या कुठं निघाला? भाडं थांब. आत्या, आत्या कुठं झाली तू? लाज ऐकले का तुम्ही? हा पोराला एवढं लांब न बोलवलंय, काही पेट्रोल त्याच्या घरात उगात का? हा एकलाच जाईन का तो माघारी? हा लाज ऐकून टाकल्या कुठं तरी. चल बाबा, माझी 12ची एसटी आहे, मला नेऊन सोड. काळजी घे का दादाची. वने घेऊ का? नाही नको, राहू दे. अरे ही तिची चप्पल आहे, ही माय आहे काय माहित. फक्त नाही घालत कोणाची चप्पल घालून मी. आत्या, डबल ढोलकी ऐकले का? काय असतं रे? माझ्या रिक्षाला आरसा एकदा बघून घेऊया. दिसेल का त्याच्यात? हा दिसेल. काय बाया, भलतीच रिक्षा. बाय आहे का? बघितलं का? आपल्याला इथं बसवलं स्वतः गेली घराकडे. मला बोलत का बसतो? ती तशीच आहे. यार तुम्ही नका ना हे करू यार, लय खोटं वाटतंय हे. लय खोट. अरे नका ना तुम्ही हे करू. वा 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 वा, आजही डबल ढोलकी जोरात वाजली. वा वा. सोनाली ताई, रोहित, या सगळ्या विचित्र माणसांमध्ये तू एक जेन्युइनली धरून ठेवलं होतंस की नक्की काय ते सांगा. फारच मस्त होतं तुझं कामाचं, खूप आवडलं. जावयाला जाऊ देईना, म्हातारी थांबूही देईना, अप्रतिम. थँक्यू. प्रथमेश, मला असा प्रॉब्लेम होता की तू आलास पण मला नेमका त्या चर्चासत्रातला ड्रायव्हर आठवायला लागला आणि मला एकदम मनात असे ते उभे राहिलेले केस आणि रात्रभर न झोपलेला ड्रायव्हर दिसायला लागला. त्यामुळे नमाचं बोलणं खरं वाटायला लागलं. व्हेरी नाईस. वनिता, फार गोड. आकांक्षा, ही अशी माहेरवाशीण मुलगी इतकी छान वाटली की इथनं पाय निघत नाहीये असं खरं खरं वाटलं. फक्त जावई बापूंबरोबर इतकं सामान कशाला घेऊन आली होतीस तू? केवढ्या बॅगा. आणि नमा, तू नाहीच आहेस नमा. मला असं वाटलं एक 60 वर्षाची चांगली कजाग आत्या इथं बसलेली आहे
तिला टाइमपासला माणसं पाहिजेत, ती कोणाला घराबाहेर पाऊल टाकू द्यायला तयार नाहीये. व्हेरी नाईस, मस्त, फारच छान, धमाकेदार. थँक्यू गाईज, कीप दॅट. मंडळी, विनोदाचे हे ऋतू असेच बदलत राहतील आणि आपण असेच भेटत राहू. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.